गावाच्या जत्रेत पहिल्यांदा जोडीनं तर निघालो होतो, पण जत्रेत हिंडताना पाहिलं का तिथं अखंड सिंगल मित्र चिवचिव मध्ये स्वतःचा नशीब आजमावित होता. फुल फुलच काढायचा. फुला पाहिजे जिंदगी गेली रे. आता या तरी फुल साथ येतात काय पाहू. फुल तर नशिबातच नाही. मग भावानी खेळ बदलून पाहिला, पण इथं पण प्रेम काय जागलं नाही. डिलीट करा व्हिडिओ डिलीट. फुला नाही ना, हार्ट नाही, पहिल्या शिवत काहीच नाही. असंच मारणार रे. तर रामकृष्ण हरी मंडळ काही दिवसापासून तुमचं चाललं होतं जोडीना ब्लॉग टाका, जोडीना ब्लॉग टाका. तर घ्या, आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही पहिल्यांदा आमच्या खिरडी गावाच्या जत्रेला चाललो होतो. आणि मग गेल्या पहिल्यांदा आमच्या जागृत मारुती रायाचं दर्शन घेतलं. आणि बजरंग बली म्हणजे स्वतः एक तेजी. आणि त्यात आज हनुमान जयंती असल्यामुळे त्यांच्यावर तर वेगळाच नूर आला होता. तर चला मग आता जत्रा हिंडायला. आणि मग थोडं नाही हिंडत तर लगेच मला कुठून तरी आवाज आला. शुभम क्रिएटर रामकृष्ण हरी. आणि ते हे दोघं होते. एक जमाना आता या दुकानाकडे वळून सुद्धा पाहत नव्हते. घ्या भाऊ, तुम्हाला जोडीन ब्लॉग लागत बाबा. आणि आज जोडीनं आलेलो हे पाहिल्या आतापर्यंत कधी ना म्हणणारा मित्र ज्यूस पाजायला तयार झाला, कारण त्यांना माहित होतो येणारच नाही. आणि एकदा का संसाराला लागला माणूस हौशीच्या कमी आणि प्रपंचाच्या वस्तू जास्त घेतो. जसं हे अगरबत्ती लावायचे स्टँड, ज्याच्यात अंगारा पण जमा होतो. मग म्हणलं का आता आमच्या टाबराला काहीतरी घ्यावा. जंकी पंकी भारी वाटून हा भाऊ केवढा आहे? 100 मोबाईल पाहिल्यावर किंमत वाढवत आहे. मग म्हणलं दुकान बदलून पावा, किती द्यायचे? तर तो म्हणे का द्या तुमच्या हिशोबाने काय द्यायची तेवढी. आणि इथंच भाऊ फासला. आमच्या हिशोबाने 50च होती. व्हिडिओ खाली किंमत कमी राहिली. ब्लॉगर असल्याचा फायदा होतो काहीतरी. असं अरे डबल ब्लॉगर आहे बरं की. मग 50 देऊन निघालो. रामकृष्ण हरी. कस काय मग काहीतरी म्हणला आता. काहीच नाही म्हणलं. नवीन ब्लॉगर बरं का. हो हे अंबरवाली टोपी कितीला आहे? हा 50 व्हिडिओ मध्ये घ्यायचा असतो. पण किती भेटायची? सगळं व्यवस्थित चालू होतं, पण तेवढंच समोरून मावस भाऊ आणि मावशी आली. IPL मध्ये जायचं आपण. का म्हणून नाही टोपी घालणार. कलर लई जंकी पंकी आला ना. आणि खरं तर या परवानी टोपी मला वावरात घालायला घ्यायची होती, कारण हिला सगळ्या बाजूंनी सावली राहते. कोणती घ्यायची म्हणले तुम्ही? म्हणले म्हणून डन. मग आम्ही आमच्या टावरसाठी आणखी हे फुगे उडायचं घेतले. घरी गेल्यावर करायचं आहे आणि टावर करणार रे तुम्ही. जत्रामध्ये आलं ना पाहणार आवडला मुद्दाम ओळख द्यायची नाही. त्याचं नाव काय ना, पैसे द्यावं लागत त्याला करता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वाव, त्याला म्हणते ऍक्शन. चला अरे ये बाय मावशी आली बाय. खर्च देऊ. खर्च देताना काय नाही. अरे तू घे बरं, नाही करती तू घे, नाही करती. असं नाही धर का. घरी रस प्या, दोघं जण रस घ्या. मग मावशीने दिलेल्या पैशांनी मी लस्सी आणि प्राचीने बदाम शेक घेतला. मग आता मी घरी निघणारच होतो. तेवढ्यात मला तिकडच्या बाजूला लईच गर्दी दिसली. मला पाहू तरी काय खेळ चालू आहे. आणि आपण ब्लॉग अशी बनवतो का प्रत्येकाला वाटतं का आपण त्या ब्लॉग मध्ये आलो पाहिजे, पण हा खेळ असा होता त्याच्यावर कॅमेरा लावल्यावर प्रत्येक जण तोंडच झाकायला लागला. खेळाची किंमतच तेवढी आहे. सगळे कोणीच तोंड दाखवत राहिले. सगळ्यांचे गुण दाखवतो मी. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.